दीप अमावस्या हा आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस असतो. या सणाला धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही दृष्टिकोनातून खूप मोठे महत्त्व आहे. आषाढाच्या दिवसात पावसाळा ऐन रंगात असतो आणि आकाश ढगांनी भरलेले असते, ज्यामुळे सगळीकडे अंधार आणि ओलसरपणा वाढतो. या ऋतूत साथीचे आजार आणि कीटकही वाढत असतात. पूर्वीच्या काळी जेव्हा वीज नव्हती, तेव्हा घरातील दिवेच हा अंधार दूर करायचे. दीप अमावस्या हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे, जो दिवा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो, नकारात्मकता दूर करतो आणि आरोग्याचे रक्षण करतो. त्या दिव्याचे कौतुक या दिवशी केले जाते. या रात्रीनंतर दुसऱ्या दिवसापासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होते. या दिवशी सकाळपासूनच घरात मंगलमय वातावरणाची तयारी सुरू होते. दिव्यांची स्वच्छता, या घरातील सर्व पितळी, तांब्या आणि मातीचे दिवे, समया आणि रंजने घासून पुसून स्वच्छ केली जातात. दिव्यांची मांडणी, स्वच्छ केलेले हे सर्व दिवे पाटावर, चौरंगावर सुंदर ओळीत मांडले जातात. दिव्यांभोवती आकर्षक रांगोळी काढली जाते आणि फुलांनी सजावट केली जाते. दीप प्रज्वलन, संध्याकाळी या दिव्यांमध्ये तेल किंवा तूप आणि कापसाची वात घालून ते एकाच वेळी प्रज्वलित केले जातात. संपूर्ण घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघते. कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य या दिवशी दाखवला जातो. गव्हाचे पीठ आणि गूळ वापरून कणकीचे दिवे बनवले जातात. हे दिवे वाफेवर उकडले जातात आणि देवाचा मुख्य नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. हा सण केवळ बाह्य स्वच्छतेचा नाही, तर कौटुंबिक नाते घट्ट करणारा आणि आत्मिक शुद्धी देणारा देखील आहे. मुलांचे औक्षण, घरातील माता आपल्या मुलांना पाटावर बसवून कणकेच्या दिव्याने त्यांचे औक्षण करतात. मुलांचे आयुष्य दिव्याच्या ज्योतीसारखे प्रकाशमान आणि यशस्वी व्हावे, हाच यामागचा उद्देश असतो. पितरांचे स्मरण, आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला सद्गती मिळावी आणि त्यांच्या मार्गातील अंधार दूर व्हावा म्हणून दक्षिण दिशेला एक विशेष दिवा लावला जातो. मुख्य संदेश हाच आहे की दीपपूजनाच्या शेवटी तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजे आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे ने, अशी प्रार्थना केली जाते. हा सण आपल्याला शिकवतो की ज्याप्रमाणे आपण बाहेरचे दिवे स्वच्छ करतो, त्याचप्रमाणे आपल्या मनातील अज्ञान आणि वाईट विचारसुद्धा दूर करून अंतर्मन स्वच्छ केले पाहिजे. अशा पद्धतीने मीही या दिवशी दीपप्रज्वलन केले. माझ्याकडे काचेचे दिवे होते. मी कणकीचे दिवे व्यवस्थित डेकोरेशन करून बनवले होते. तसेच समई होती आणि पितळेच्या 2 पणत्याही होत्या. अशा पद्धतीने मी मस्त दिवे लावले, रांगोळी काढली आणि देवघर अगदी मस्त असं डेकोरेट केलं. मन अगदी प्रसन्न आणि घरात शुद्ध वातावरण तयार होतं. असे वेगवेगळे फेस्टिवल्स जे आहेत ते आपण साजरे केले गेले पाहिजेत. आपल्या आरोग्यासाठी, आपल्या मनःशांतीसाठी आणि घरातील मोमेंट्स हॅपी आणि हेल्दी ठेवण्यासाठी आपण या सर्व गोष्टी अगदी मनापासून करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आमची दीपप्रज्वलन आणि दीप अमावस्या मस्त अशी साजरी झाली. तुम्ही बघू शकता, डाव्या बाजूला मस्त अशी रांगोळी काढलेली आहे. हे मी कणकीचे दिवे बनवले होते. मस्त डेकोरेशन केलेलं होतं आणि रांगोळीही अगदी सुरेख काढली होती. दिवे लावले, अगदी स्वच्छ असे दिवे धुतले होते. त्यामध्ये तेल घातलं, काही दिव्यांमध्ये तूप घातलं आणि कापसाची वात लावून अगदी मस्त असे दिवे तेवत होते. तुम्ही पण दीपप्रज्वलन केलं का? जर नसेल केलं तर नक्की करा. अशा पद्धतीने दीप अमावस्या अगदी प्रसन्न वातावरणात साजरी झाली. आणि शेवटी आम्ही शुभम करोती म्हटलो. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार. दिव्यास पाहून नमस्कार, दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी. घरातली पिढा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ, घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो. जय जय रघुवीर समर्थ. चला तर अशा शॉर्ट व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.